नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या एका विद्यार्थिनीची जिद्द पाहायला मिळाली। वडिलांच्या अंतविधीनंतर थेट परीक्षा केंद्र गाठत 10वीचा पेपर देण्यासाठी गेलेल्या गायत्री पोळ हिने अनेकांना प्रेरणा दिली। पालम तालुक्यातील फळा येथील लक्ष्मण पांडुरंग पोळ यांचं 3 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। घरात शोककळा पसरली असतानाच त्यांची मुलगी गायत्री पोळ हिचा 10वीचा बोर्ड परीक्षेचा हिंदी विषयाचा पेपर होता। वडिलांच्या निधनाने दुःख मनात दडून गायत्रीने अंतविधी आटोपताच थेट पालम येथील ममता विद्यालयातील परीक्षा केंद्र गाठले आणि पेपर दिला। वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं असं सांगत तिने परीक्षा दिल्याने तालुक्यात तिचं जिद्दीचे कौतुक केलं जाते। यवतमाळ तालुक्यात नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा गाव पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाअंतर्गत महसूल शिबिराचं आयोजन करण्यात आले। ही माहिती तहसीलदार योगेश देशमुख यांनी दिली। तर जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या शिबिरामध्ये फेरफार प्रकरणे निकाली काढणे, 7-12 आणि 8 उतार्यातील त्रुटी दुरुस्त करणे, तसेच उत्पन्न जात रहिवासी आणि नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे। तसेच पीएम किसान नोंदणी, ई मोजणी, अर्ज स्वीकृती आणि इतर महसूल सेवा देखील शिबिरात दिल्या जाणार आहे। नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह या शिबिरांचा लाभ घ्यावा असं आवाहन तहसीलदार योगेश देशमुख यांनी केले। येत्या 7 मार्च रोजी हरजुना या मंडळामध्ये हरजुना जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण कॅम्प आयोजित केलेला आहे। हा कॅम्प सकाळी 9 वाजतापासून सुरू होऊन 4 वाजेपर्यंत राहणार आहे। या कॅम्पमध्ये आम्ही जी जनजागृती या आधी केलेली आहे त्याच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या अर्ज, त्यावर केलेली कारवाई या संदर्भात तिथील लोकांना आपण माहिती तर देणारच आहोत, परंतु त्याचा प्रत्यक्ष लाभ वाटप देखील आपण त्या ठिकाणी करणार आहोत। आणि या कॅम्पमध्ये तालुक्यातील सर्व विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित राहतील। त्या जनतेच्या जे काही प्रश्न असतील ते तिथे सॉल्व्ह करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। त्याचसोबत ज्या नवीन सुधारणा आमच्या विभागा माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या सुधारणाची माहिती देखील जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवावी, यासाठी या मंडळाच्या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या लोकांना आम्ही मार्गदर्शन देखील करणार आहोत। हा जो कार्यक्रम आहे हा यवतमाळ तालुक्यातील सर्व 10च्या 10 मंडळ स्थळी होणार आहे। 7 मार्चला पहिला कार्यक्रम होईल आणि नंतर शेवट मे महिन्यामध्ये होणार आहे। त्याच्या दर 7 दिवसाला आपल्या इथे हा कॅम्प होणार आहे। पहिला कॅम्प हरजुनात झाल्यानंतर दुसरा कॅम्प लोहाऱ्याला आहे, त्यानंतर येळाबारा, हिवरी, हरजुना झालेला आहे, हिवरी, नंतर यवतमाळ आहे, त्यानंतर सावरगड आहे, कोळंबी आहे। या सगळ्या मंडळामध्ये आपल्या इथे कॅम्प होणार आहे। त्याचे डिटेल्स आम्ही आपल्यासोबत निश्चित शेअर करू। वेळ काय राहणार सर? पुणे जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एससी बोर्डाची परीक्षा 2026 अंतर्गत घेण्यात आलेल्या विज्ञान विषयाच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचं गुणपत्रक जमा करण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। शिरूर तालुक्यातील पाबळ येथील भैरवनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे संकलन केंद्रावर ही प्रक्रिया पार पडली। खेड आणि शिरूर तालुक्यातील सर्व शाळांची विज्ञान प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा पूर्ण झाल्यानंतर 5 मार्च रोजी शाळांकडून गुणदान तक्ते आणि गुणपत्रिका जमा करण्यात आली। यामुळे खेड तालुक्यातील सुमारे 90 तर शिरूर तालुक्यातील जवळपास 80 शाळांनी वेळेत गुणपत्रिके संकलन केंद्रावर सादर केली। दरम्यान सर्व कामकाज नियोजित वेळेत पूर्ण झाल्याबद्दल बोर्ड अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समाधान व्यक्त केले। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात मौजा शिरोली येथे 7 मार्च रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली। तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत प्रशासक चंद्रकांत पाटील इंगळे उपस्थित होते। तर यावेळी निवासी नायब तहसीलदार घोडे, मंडळ अधिकारी कांबळे, ग्रामविकास अधिकारी ताकसांडे, कुराटकर तसेच कृषी सहाय्यक रामेलवार आणि जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी तहसीलदार विजय साळवे यांनी समाधान शिबिराबाबत सविस्तर माहिती देत महसूल, कृषी, आरोग्य, ग्रामविकास, शिक्षण, पशुसंवर्धन आणि बँकिंग विभागाच्या विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती सांगितली।
नागरिकांनी शिबिरात उपस्थित राहून आपल्या समस्या सोडून घ्याव्यात असे आवाहन यावेळी त्यांनी केले. शिवाजी महाराज महाराजोत्सव समाधान शिबिर जे आपलं 7 तारखेला शिरोलीमध्ये होणार आहे. या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या जेवढ्या काही सेवा आहेत, ज्या सेवासाठी आपल्याला अनेक महिने, 2 महिने, 3 महिने, 4 महिने कालावधी लागतो, तर सन्माननीय साळवे साहेब जे आहेत तहसीलदार घाटंजी यांच्या माध्यमातून, यांच्या टीमच्या माध्यमातून आपल्याला या सर्व सेवा एका दिवसामध्ये कशा मिळवता येईल याविषयी सर्व सहकार्य त्या 7 तारखेच्या समाधान शिबिरामध्ये होणार आहे. सोबतच माझी संस्था आहे सातत्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था. या संस्थेच्या माध्यमातून समाधान शिबिरामध्ये आपल्या गावामध्ये जर काही गरजू वृद्ध नागरिक असतात ज्यांचं मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं ऑपरेशन करायचं आहे, आमच्या संस्थेमार्फत या सर्व गरजू लाभार्थ्यांना इथून GMC ला घेऊन जाण्यात येईल. आमची गाडी राहील आणि त्यांचं ऑपरेशन करून मोफत त्यांना इथं गावापर्यंत सोडण्यात येईल. सोबतच मोफत पॅन कार्ड काढून देणे, RTE फॉर्म भरणे, गावामध्ये जर काही कुपोषित बालक असेल त्यांना NRC पांढरकवडा इथं न्यायचं असेल तर आमच्या टीमच्या माध्यमातून आम्ही त्यांना आमच्या स्वखर्चातून त्यांना NRC सेंटरला घेऊन जाऊ, त्यांच्यावर 15 दिवस उपचार करू आणि उपचार केल्यानंतर त्या बालकांना इथं आपल्या गावामध्ये सुखरूप पोहोचवण्याचं काम करू. नंतर व्यसनमुक्तीसाठी जर कोणाला कोणी इच्छुक असेल, त्यांना व्यसन सोडायचं असेल, अशासाठी आमच्या संस्थेमार्फत अशा काही लोकांना नागपूर येथे पाठवण्यात येईल, ज्यासाठी नागपूरच्या त्या व्यसनमुक्ती केंद्राचा 8,000 रुपये खर्च आहे. तो सर्व खर्च आमच्या संस्थेमार्फत करण्यात येईल. सोबतच जे सरकारी ग्राम स्वराज जे पोर्टल आहे त्याविषयी अनेक नागरिकांना माहिती नसतात. या ग्राम स्वराज पोर्टलची माहिती आमच्या संस्थेमार्फत पुरवण्यात येईल. सोबतच जर गावामध्ये काही बांधकाम कामगार असेल तर या बांधकाम कामगारांना सुमारे 25,000 ते 1 लाख रुपयापर्यंतचं जे लोन आहे हे मंजूर करून देण्याचं काम आमच्या संस्थेमार्फत करण्यात येईल. आणि सर्वात महत्त्वाचं, गावामध्ये जर कोणी 12वी पास विद्यार्थिनी असेल तर त्यांना GNM नर्सिंगसाठी मोफत ॲडमिशन आमच्या संस्थेमार्फत घेऊन देण्यात येईल. त्यांनी फक्त ते कागदपत्र आम्हाला द्यायचे, आम्ही त्यांचं ॲडमिशन करूया आणि 3 वर्षाचा जो काही मुलीचा खर्च आहे ती आमची संस्था करत. एवढंच बोलतो आणि थांबतो. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने 1 दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभाजकर यांनी आपत्तीच्या काळात गोल्डन अवर ओळखणे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलंय. नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यशाळेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या अधिकाऱ्यांनी विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव कसा करावा याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलं. याचा CPR देण्याची पद्धत, पूरस्थिती बचाव कार्य, सर्पदंशावरील प्रथम उपचार, आग लागल्यास करावयाची उपाययोजना तसेच रस्ते अपघातावेळी जीव वाचवण्याचे तंत्र याबाबत माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणात विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शुभम करोती फाउंडेशनची निवड महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या महिला गौरव पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने केला जातोय. त्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी शुभम करोती फाउंडेशनने केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली. या पुरस्काराचा वितरण समारंभ 7 मार्च 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला आहे. या सन्मानामुळे संस्थेच्या कार्याला प्रोत्साहन मिळणार असल्याची भावना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मालेगाव तालुक्यातील दुभाळवेल येथील स्वामिनी फार्मा प्रोड्युसर कंपनी आणि स्वामिनी ट्रेडर्स जिया प्रोसेसिंग युनिटचे उद्घाटन संपन्न झाले. युवा उद्योजक गोपाल देवडे यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना पर्यायी पिकाच्या प्रक्रियेसाठी स्थानिक स्तरावर सुविधा उपलब्ध होणार आहेत. यावेळी बोलताना शिवसेने संपर्क प्रमुख रंजना गवळी पाटील यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर चियासारख्या पिकांना वाढती मागणी असून या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि प्रक्रिया सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल असं सांगितलंय. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी योगेश कुंभाजकर,
जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पूनम घुले, ज्येष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे, वाशिम नगर अध्यक्ष अनिल केंदाळे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील हेमनगर येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी आणि शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. तिथीनुसार आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाचे हे 27वे वर्ष होते. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून भव्य पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेच्या गटनेत्या मानसीताई दळवी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी ढोल ताशांचं पथक, ऐतिहासिक वेशभूषा आणि मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमात रंगत आणली. दरम्यान सायंकाळी महाराष्ट्राची महागाथा या इतिहास आणि परंपरा जपणाऱ्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राजाबाई केनी, रसिका केनी तसेच अनेक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्ष या कुर्डूस विभागामध्ये शिवप्रेमी जनतेने शिवजयंती उत्सव सर्व त्यांच्या जे सहकार्य असतो आणि त्या सहकार्यातूनच 27 वर्ष आम्ही या समाजामध्ये शिवप्रेमी जनतेच्या समाजामध्ये आणि या विभागातील जनतेच्यातनं आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करत असताना या 27व्या वर्षी आम्हाला जो हा 27वा वर्ष या वर्षी आहे त्यामुळे आम्हाला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की आम्ही जी सुरुवात ज्या साली केली होती त्या साल्या म्हणजे आज 27 वर्ष होतात आणि माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये जो आम्हाला यश मिळालं आहे या कुर्डू जिल्हा परिषद किंवा आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने जो आम्हाला यश दिलं आहे ते सर्व शिवप्रेमी जनतेने आणि शिवरायांच्या विचाराने आम्ही ज्या चालत आहोत त्यामुळे आम्हाला यश दिलेलं आहे. आणि या 27व्या वर्षा धूमधडाक्यात आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली, मानसीताई दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा शिवप्रेमी जनतेचा विचार गावोगावी पोहोचवण्यासाठी आम्ही सक्सेस झालो, यशस्वी झालो. आणि आज ह्या 27व्या वर्षी शिवजयंती त्यावेळेस प्रतिस्पर्धी म्हणून शेका पक्ष होता. आज जर तुम्ही बघितलं तर युतीचे तिन्ही घटक आणि चांगल्या संख्याबळाने निवडून आलेले आहेत. पण इथे आता विरोधक राहिलेच नाही, कारण विरोधक म्हणायचं तर शेतकरी कामगार पक्ष हा केंद्रात सत्ता आमची, राज्यात सत्ता आमची आहे. आणि जिल्हा परिषदेत जर पाहिलं तर विरोधक राहिलेलेच नाही, कारण शेतकरी कामगार पक्षाचा एकही सभासद म्हणून निवडून आलेला नाही उमेदवार. त्याच्यामुळे जे काय होईल ते आमच्यातच आता होईल. आणि माझं म्हणणं एवढंच आहे, तसं बघायला गेलं तर शिवसेनेच्या सीट जास्त आलेल्या आहेत. मनाचा मोठेपणा करून आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी जर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी संधी दिली आणि आम्हाला अध्यक्षपद दिलं तर नक्कीच आणि आम्ही चांगल्या पद्धतीने प्रशासन या ठिकाणी हाताळू. राहिला प्रश्न रसिकाचा किंवा आणि माझा स्वभाव एकच आहे. उद्या समजा गणित चुकीचं लागलं, सत्तेत सहभागी होता नाही आलं तर मग आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका समर्थपणे मांडू आणि आमच्या रायगड जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे शिवसेना पवनी शहर शाखा आणि शिवराय फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तिथीनुसार 6 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी जय शिवाजी जय भवानी या घोषणांनी परिसर दुमदुमून गेलाय. कार्यक्रमाला शिवसेना पवनी शहर प्रमुख किशोर पंचभाई, नगर परिषद गटनेते नामदेव सुरकर, नगर परिषद सदस्य देवराय बावनकर, माजी नगर परिषद सदस्य अनिल दकाते, शिवसेना शहर प्रमुख संजय वैकुंठपुरी, सोशल मीडिया प्रमुख धनराज उपरीकर, श्रीकांत भोगे तसेच युवा सेना शहर प्रमुख विकास सरोदे आणि शिवराय फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त यवतमाळात समस्त महिला आणि सामाजिक संघटनेच्या वतीने निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेल्या जेफ्री एप्स्टाईन प्रकरणातील दोषीवर कठोर कार्यवाही व्हावी आणि पीडितांना न्याय मिळावा या मागणीसाठी ही रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली रविवारी 8 मार्च रोजी दुपारी 4 वाजता समता मैदान येथून सुरू होऊन संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप होणार आहे. सहभागी नागरिकांनी काळे वस्त्र परिधान करून निषेध नोंदवावा असं आवाहन आयोजकांनी केले. रॅलीनंतर जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघाला निवेदन पाठवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तसेच जगभर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात येणार आहे. या बातमीचा आढावा घेतलाय यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी कलीम खान यांनी. मार्च
2026 या दिवशी आम्ही आंतरराष्ट्रीय लेवलवरती महिला दिन साजरा करत असतो दरवर्षी. त्या दिवशी कुठलेही हारपुरे स्वागत समारंभ न घेता आम्ही सर्व सामाजिक संघटनांच्या महिलांनी ठरवलेलं आहे की जागतिक लेवलवरती जेफ्री एप्स्टीन हे प्रकरण झालं, जिथे लहान मुलं आणि महिलांवरती अत्याचार झाले, त्यांचं शोषण करण्यात आलं आणि त्यांना मारण्यात आलं. त्या वाईट कृत्याच्या निषेधार्थ आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये 8 मार्चला एक रॅली करतो आहे. यामध्ये भारतातलीही काही मोठी पदं किंवा काही मोठी व्यक्ती सहभागी आहे, ज्यामध्ये हरदीप सिंग पुरी आणि लंबाणी यांचे नाव आले. हरदीप सिंग पुरी यांच्या त्यांच्या दोन्ही मुलींची कंपनी आहे, ज्यामध्ये जेफ्री एप्स्टीनचे शेअर्स आहेत, पैसा आहे. इतके पुरावे समोर आल्यानंतर सुद्धा हरदीप सिंग पुरी यांनी अजूनही राजीनामा दिला नाही किंवा शासनाने राजीनामा घेतला नाही. या प्रकाराशी संबंधित जे कुठले आरोपी असतील त्यांच्यावर शिक्षा व्हावी, त्यांच्यावर कारवाई व्हावी, या माहितीसाठी किंवा या मागणीसाठी आम्ही 8 मार्चला यवतमाळ जिल्ह्यातील सर्व जनतेला आव्हान करतो आहे की तुमच्या मुलींच्या हक्कासाठी, तुमच्या बालकांच्या न्यायासाठी, तुमच्या महिलेच्या सुरक्षेसाठी, तुमच्या मुलीच्या सुरक्षेसाठी आपण सगळ्यांनी या निषेध रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या महिलांच्या वतीने आम्ही निषेध नोंदवणार आहोत. या निषेध रॅलीमध्ये जनतेने सहभागी व्हावं असं आवाहन करतो. उरण जिल्ह्यातील उरण तालुक्यातील केगाव येथील 6 वर्षीय मानस जयेश पाटील याने सागरी जलतरणात उल्लेखनीय कामगिरी करत विश्वक्रम प्रस्थापित केलाय. केगाव नागाव ते जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या लँडिंग जेटीपर्यंत सुमारे 17 किलोमीटरचा समुद्री प्रवास मानसने अवघ्या 4 तास 49 मिनिटे 50 सेकंदात पूर्ण केला. या कामगिरीमुळे सर्वात कमी वयात पोर्ट चॅनल क्रॉसिंग करणारा जलतरणपटू म्हणून मानसने नवा इतिहास रचलाय. या प्रयत्नासाठी त्याला ओपन वॉटर जलतरणपटू संतोष पाटील यांचं मार्गदर्शन लाभलंय. या विक्रमी नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्समध्ये करण्यात आलाय. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मानस पाटील यांचा प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि पदक देऊन गौरव करण्यात आलाय. मानस, काय सांगशील तू? अतिशय मोठा असा विक्रम तुझ्या नावावर रचलास, विश्व रेकॉर्ड तू केलास. 17 किलोमीटरचा प्रवास तू जलतरण पट्टू म्हणून आज विश्वामध्ये गाजतोस. काय वाटतंय मानस, तुला कसा जिंकलास तू? मला मस्त वाटते, मला आवडला, मी जिंकलो. तर तुला सर कोण होते आणि आई बाप्पांनी कशी मदत केली तुला? मला सर संतोष काका होते आणि मदत काकाहीच केली मला. कसं वाटलं मग? दमलास तू? कसं वाटलं तुला? सगळेजण चेअरअप करत होते, टाळ्या वाजवत होते, मस्त वाटलं? आता एवढं तुझं आता नाव सगळ्या जगामध्ये गाजतंय, तुला कसं वाटतंय? छान वाटतंय? सांग. मस्तपैकी घोषणा दे बघू. घोषणा तू आल्या राजांची घोषणा दिलीस. छत्रपती शिवाजी महाराज की. सर, रायगड जिल्हा जो आहे हा अतिशय म्हणजे नररत्नांची खाण असा समजला जाणारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये उरण तालुक्यामध्ये मानस पाटील याने जे आज समुद्रामध्ये झेप घेतलेली आहे, एक आगळा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण, नाविन्यपूर्ण असा रेकॉर्ड त्याच्या नावे नोंदला जाणार आहे. काय नेमका हा रेकॉर्ड आहे सर? सर, हा जो रेकॉर्ड आहे तो हा जागतिक विक्रमासाठी तयारी केलेली आहे आणि जागतिक विक्रमाची तयारी करत असताना म्हणजे आपल्याला एवढी तयारी करावी लागते की आता 6 वर्षाचा मुलगा, त्याला पहिली गोष्ट म्हणजे या वयात मुलं खाण्याचं, खेळण्याचं, मोबाईल या दुनियेत जास्त असतात, पण त्यांनी तो क्षेत्र न निवडता ह्या क्षेत्रामध्ये आलेला आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये हा मोटिवेशनल सर्वांसाठी राहणार आहे आणि प्रेरणा म्हणजे आपण आपल्याला कोणत्या गेम अचीव करायचं असेल किंवा एक टार्गेट अचीव करायचं असेल तर आपण कोणाला तरी गोल ठेवतो, तर हा मानस एक सर्वांसाठी हा मानबिंदू ठरणार आहे. काय तयारी आहे, कशा पद्धतीचे, किती महिने तयारी करावी लागते या स्पर्धेला सामोरे जातात? ह्या इव्हेंटसाठी तयारी करायचं म्हटलं तर वर्षभर लागतात, पण ह्याची शॉर्ट पिरियडमध्ये मानसची तयारी झालेली आहे. फक्त 4 महिन्यामध्ये तो तयार होऊन या इव्हेंटसाठी आम्ही त्याला प्रिपेअर केलेला आहे. सर, आपण असे कोणकोणते उपक्रम आत्तापर्यंत या समुद्रामध्ये किंवा सागर तलावामध्ये आपण या ठिकाणी राबवता? आपल्याला सर आता आजपर्यंत हे लॉंग डिस्टन्सचे जे इव्हेंट्स आहेत, म्हणजे मग ते इथून ते गोवा ते वसई असे 1100 किलोमीटर असतो, 300-500 किलोमीटर त्यांना जे स्विमिंग करायचं आहे त्यांना मग डायरेक्शन करणं, त्यांचे स्ट्रोक करेक्शन करणं, समुद्रामध्ये कसं स्विमिंग करायचे असते
जेव्हा वेव्स असतात किंवा हवा असते किंवा करंटच्या अपोजिट कोणत्या टाईपनी कशा टाईपनी स्विमिंग करत जायचं असतं हे सर्व नॉलेज दिलं जातं. मानसच्या नावे हा कोणता नेमका रेकॉर्ड नोंदला जाणार? हा सर वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे. IEA वर्ल्ड रेकॉर्ड हा आता त्याच्या नावावर होणार. कसा सुरू त्या झाला? पिरवाडी बीच जे नागाव पिरवाडी बीच आहे तिथून ते JNP GTI पोर्ट हे 17 किलोमीटरचं सागरी अंतर पोहणारा तो यंगेस्ट स्विमर आहे आणि पहिला मुलगा आहे की ज्या ह्या चॅनलमध्ये ह्या आपण आपल्या मागे बघू शकता मोठमोठी जहाजं उभी आहेत. त्या जहाजांमध्ये ह्या चॅनलमध्ये मोठमोठी जहाजं चालतात. त्या चॅनलमधून आता तो पोहत जाणार आहे. मुंबईतील मुलुंड परिसरात फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांसाठी आज टी वार्ड कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आणि मुंबई काँग्रेसचे महासचिव राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने फेरीवाले या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी फेरीवाल्यांच्या समस्या मांडत टी वार्ड प्रशासनाला निवेदन देण्यात आले. तर अनेक वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना बांगलादेशी ठरवून हटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास 12 तारखेला आझाद मैदान येथे हॉकर्स युनियनतर्फे मोठा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. भारतीय जनता पार्टीचा एक मोठा नेता जो मुलुंडमध्ये राहतो त्यांनी बांगलादेशी फेरीवाले यांच्या विरोधात मोर्चा काढला होता, कारवाई केलं होतं. पण मी तुम्हाला खात्रीने सांगते, मी स्वतः मुलुंडचे सीनियर PIशी भेट घातलं. एकही मुलुंडमध्ये त्यांना बांगलादेशी फेरीवाला भेटला नाही. कोणी बांगलादेशी ते नाही आहे तर कारवाई करा. पण बांगलादेशीचे नावाखाली जे फेरीवाले मुंब्रामधून येतात, सोनापूरमधून येतात, त्याच्यावर कारवाई करण्याचे काम भारतीय जनता पार्टी करत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. आज आम्ही एक निवेदन आमचे जे असिस्टंट कमिशनर आहे योगिता कोले यांना दिलेलं आहे आणि सांगितलं आहे की महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या अजेंडाची हे करू नका, बली पडू नका. तुम्ही आपला काम करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे संविधान या फेरीवाला भाईंना दिलेलं आहे याचा पालन करा. आणि कोणीही हे फेरीवाला जे अधिकृत मराठी असेल, उत्तर भारतीय असेल, मुसलमान असेल याच्यावर काही कारवाई करणार नाही असं आश्वासन पण त्यांनी दिलेलं आहे. आणि आम्ही तोट इशारा पण त्याला दिलेला आहे की बांगलादेशीच्या नावाखाली तुमचे लोक भ्रष्टाचार करतात, या लोकांना परेशान करतात, 1,500 हजारची फाईन टाकतात. याचा चालणार नाही आणि काँग्रेस पार्टी याचा जोरदार विरोध करणार. सर, तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास तुमची पुढची ॲक्शन काय असणार आहे? मी त्यांना सांगितलं आहे की बघा, मी जे असिस्टंट कमिशनर त्यांना सांगितलं आहे, तुमच्या आता अधिकारी 150 मीटरच्या जे नियमच्या नावाखाली तुम्ही कारवाई करणार असेल तर तुमच्या विरोधात आम्ही रेड पिटिशन फाईल करणार. आणि जोरदार आंदोलन तर आम्ही घेतो आहे. पण तो पर्टिक्युलर अधिकारीच्या नावाखाली त्याच्या रीट पिटिशन होणार आणि 10 वर्षात त्याला कोर्टमध्ये खिचणार आम्ही. तुम्ही हा गरीब फेरीवाला कमजोर समजू नका. हे सगळं फेरीवाले आमचे बरोबर आहे, आम्ही त्याच्या बरोबर आहे आणि त्याला न्याय द्यायचं काम आम्ही करणार. 12 तारखेला आपले आझाद हॉकर्स युनियन म्हणून आहे दयाशंकर सिंग साहेबाचा, याच्या नेतृत्वाखाली आम्ही 12 तारखेला तिथे मोठा आंदोलन, संपूर्ण मुंबईचे फेरीवाले तिथे असणार आहे आणि सगळं आपला आधार कार्ड घेऊन येणार आहे. हे सांगतात ना बांगलादेशी फेरीवाले, म्हणून आम्ही अपील केलेलं आहे की 12 तारखेला मोठं आंदोलन तिथे आम्ही करू. आजच्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.